विंगभूमी. विंग्स म्हणजे पंख, जे उडण्यासाठी आवश्यक असतात तसेच पंखाखाली घेण्यासाठी सुद्धा. आमच्या रंगमंचाच्या दोन बाजूला जी जागा असते त्या जागेला सुद्धा विंगच म्हणतात. पंखाखाली घेणं याचा अर्थ मला पक्षी न होता कळला तो आमच्या नाटकाच्या विंगमुळेच. काय काय नाही घडत पडत रडत या विंगमध्ये. पंखाखाली इवल्या इवल्या पिलांना जी सुरक्षितता वाटत असेल तशीच सुरक्षितता आम्हा नटांना या विंगमध्ये वाटते. मायेची, आधाराची, धीराची, शुभेच्छांची ऊब इथे दिली घेतली जाते. तर कधी कधी ही विंग दोन क्षण विसावण्याची, पुढील सीनचे संवाद एकदा म्हणून बघण्याची जागा बनते. तर कधी या विंगमध्ये गमती जमतींना ऊत येतो. प्रेक्षकांना रंगमंचावर एखादा नट जसा दिसतो त्याच्या काही क्षण आधी तो कसा होता आणि त्यात कसा फरक झाला हे बघण्याचं भाग्य फक्त त्या विंगलाच. किंवा कधी कधी त्याच्या अगदी उलट सुद्धा घडतं, पण त्याला ही जागा जबाबदार नाही, स्वतः तो नट जबाबदार असतो. विंग सगळ्यांना सांभाळूनच घेते. खरं तर ही विंग म्हणजे काय? एक जाणीव, दोन अतिशय वेगवेगळ्या विश्वांमधलं एक छोटंसं अवकाश. छोटंसं आणि तरीही खूप आश्वासक. चिवित्र वाटतं ना सगळं? पण खरंच किती छोटंसं अंतर असतं प्रत्यक्ष रंगमंच आणि विंगमध्ये. कधी कधी तर अंतर असं नसतंच, फक्त एक आडोसा असतो. फक्त तुम्ही प्रेक्षकांना दिसत नसता एवढंच. पण दोन जागांमधला फरक केवढा जबरदस्त. रंगमंचावर प्रेक्षकांसमोर भल्या भल्यांची बोबडी वळते, तोंड कोरडं पडतं, कपाळाला हातापायाला घाम फुटतो, पायातलं सगळं बळच गेलं असं वाटतं. हातांचं तर काय करावं हे कळतच नाही. मग ते खिशात घालायचे, मागे बांधायचे, हातांची घडी घालायची, सगळं करूनही कळत नाही ह्या हातांचं करावं काय. तेव्हा तर वाटतं हे हातच कापून फेकून द्यावे. मला स्वतःला सुरुवातीला असं अनेकदा वाटलंय. पण विंगमध्ये आल्याबरोबर ही सगळी लक्षणं जादू झाल्यासारखी गायब होतात आणि तोच माणूस अत्यंत आत्मविश्वासानं चालायला, बोलायला, वागायला लागतो. आहे की नाही चिवित? एखाद्या लहान मुलाला आपल्या आईच्या पदराखाली जितकं सुरक्षित वाटत असेल, एखाद्या सैनिकाला बंकरमध्ये जितकं सुरक्षित वाटत असेल, एखाद्या पक्ष्याच्या पिल्लाला घरट्यामध्ये जितकं सुरक्षित वाटत असेल, एखाद्या कुत्र्याला आपल्या मालकाच्या घरात जेवढं सुरक्षित वाटत असेल तेवढंच सुरक्षित वाटतं आम्हा नटांना या विंगमध्ये. जेव्हापासून रंगभूमीवर नाटकं होत आहेत तेव्हापासून या विंगमध्ये काय काय घडलं बिघडलं असेल जरा कल्पना करा नुसती. मी जेव्हापासून नाटक करतोय तेव्हापासूनचे जरी काही किस्से तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विंगमध्ये जा, माझी खात्री आहे. नागपूरला होतो मी तेव्हा. हिंदी राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक करत होतो. नाटक बसत आलं होतं. स्पर्धेची तारीख आली, रंगीत तालमी झाल्या. माझा मेन रोल होता. माझी मस्त तयारी झाली होती. प्रयोगाला 3 दिवस होते आणि अचानक माझा आवाज बसायला लागला आणि तो उरलेल्या 72 तासात तासाला थोडा थोडा सगळे उपचार करूनही बसतच गेला. ऐन प्रयोगाच्या वेळेपर्यंत उपचार चालू होते. कंकोळ झालं, ज्येष्ठमत झालं, खडी साखरेचं तर फायरिंग सतत सुरू होतं. तुळशी, आलं, दालचिनी वगैरेचा काढा झाला. विविध गोळ्या सुरूच होत्या. लोणी साखर खाऊन झालं. जवळजवळ सगळे उपाय झाले पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी निर्णय झाला आमच्या दिग्दर्शकानं स्पर्धेच्या प्रयोगात काम करायचं आणि मी विंगमधून त्याला प्रॉम्प्टिंग करायचं, कारण मला संपूर्ण नाटक पाठ होतं. प्रयोग सुरू झाला. मी विंगमध्ये होतो. जिथे वाक्य अडेल तिथे मी वाक्य प्रॉम्प्ट करत होतो. एका सुरक्षित अंतरावरून मी मेहनत करून फुलवलेली, तयार केलेली भूमिका साकार होताना मीच बघत होतो. त्याला मिळणारी दाद मीच ऐकत होतो. काही अडलं तर सांगत होतो आणि एकीकडे ढसाढसा रडत होतो. मी विसरूच शकत नाही हा विंगमधला अनुभव. त्यावेळी मला ती धनवटे रंगमंदिराची विंग जिवलग मित्राच्या खांद्यासारखी वाटली. त्याच रंगमंदिरात मी पहिल्यांदा हमीदाबाईची कोठी हे नाटक पाहिलं. काय टीम होती त्या नाटकाची. अशोक सराफांना एका पार्टीत मी हे सांगितलं तर ते म्हणाले तुझा सत्कारच केला पाहिजे. त्याचे प्रयोग पाहिलेली माणसं फार कमी आहेत.
फार कमी प्रयोग झाले त्या नाटकाचे, पण मी त्या भाग्यवंतांमध्ये आहे. त्याच रंगमंदिरात मी राज्यनाट्य स्पर्धेची सगळी नाटकं केली आणि यथावकाश मुंबईत दाखल झालो. मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यगृहांच्या विंग्स मला अक्षरशः बहीण, भाऊ, आई, बाबा, मित्रांसारख्या वाटतात. इतके वेगवेगळे अनुभव आहेत माझे त्या विंग्समध्ये. मला काही सांगायचं आहे नाटकात, मी डॉक्टर घाणेकरांबरोबर शेवटचे 25 प्रयोग केले. त्यांच्या भावाचं काम मी करायचो. पहिल्या सीनमध्ये माझं आणि माझ्या वडिलांचं भांडण होतं, वडील प्रभाकर बनशीकर, आणि नंतरच्या सीनमध्ये मी वहिनीबरोबर त्याबद्दल बोलतो, वहिनी सुधाताई करमरकर. वहिनींचा मी खूप लाडका विळका असतो. प्रवेशाच्या आधी सुधाताई दर प्रयोगाला मला विंगमध्ये सांगायच्या, गिरीश आवाज लाव, आवाज लाव. माझ्या डोक्यात गोंधळ. मी वडिलांवर नाराज आहे, माझं त्यांना पटत नाहीये, मी कसा आवाज लावून बोलीन. सुधाताईंना सांगायचं होतं व्हॉल्यूम बद्दल, थ्रो बद्दल, आणि मला वाटायचं पट्टी बद्दल, पिच बद्दल. व्हॉल्यूम आणि पिच मधला गोंधळ माझ्या डोक्यातून काढला तो त्या विंगनीच. का नाही वाटणार ती विंग मला माझ्या बाबांसारखी. माझ्या बाबांनी पण माझे असे बरेचसे गोंधळ दूर केले. स्पर्धेतला नट 5 परीक्षकांसाठी नाटक करत असतो, तर व्यावसायिक नट 1000 प्रेक्षकांसाठी नाटक करत असतो. स्पर्धेतून व्यवसायात येताना डोक्यातला हा गोंधळ दूर होणं फार आवश्यक असतं. तो दूर करण्याचं मोठं व वाचून शिकून मिळणार नाही असं ज्ञान मला या विंगने दिलं. एखाद्या पक्षिणीनं आपल्या पिलाला पंखाखाली घेऊन उडण्याचे धडे पिलाच्या कानात सांगावे तसं. असंच एकदा दीपस्तंभ नाटकाचा प्रयोग होता. ठाण्याला गडकरी रंगायला, आणि नाटकाला माझी आई आली होती. त्या नाटकात पहिल्याच सीनमध्ये माझ्या तोंडी आईबद्दल काही भावनात्मक वाक्य होते. गेले कित्येक प्रयोग मी ती वाक्य व्यवस्थित घेत असे, प्रेक्षकांना रडवत असे. पण आज विंगमध्ये माझी खरीखुरी आई बसली आहे ही जाणीव कुठेतरी माझ्या मेंदूच्या विंगमध्ये मला झालेली होती, आणि ती काही वाक्य म्हणताना माझी पूर्ण गोची झाली. ती वाक्य जसजशी जवळ यायला लागली तसतसा माझा गळा चोक व्हायला लागला. डोळ्याच्या कडा एरवी ओलसर व्हायच्या, पण आज मी चक्क खराखुरा रडत होतो. मला कळतच नव्हतं मला काय होतंय ते. माझ्याबरोबर अमिता खोपकर काम करायची, तिलाही कळेना गिरीशला झालंय काय. कसा बसा मी तो सीन संपवला. इंटरव्हल नंतर आई घरी गेली, मग प्रयोग सुरळीत पार पडला. पण ती काही वाक्य, बापरे बाप. नाही, आई ग आई. खरीखुरी आई सुद्धा घरी असेल, प्रेक्षकात असेल आणि विंगमध्ये असेल, तर तिचा बदलता प्रभाव मला या विंगनीच दाखवला. अशी ही चिवित्र विंग. याच विंगमध्ये नाटकाच्या पहिल्या प्रयोगांना मी डोक्यात अस्वस्थ सिंड्रोम घेऊन वावरलोय. अस्वस्थ सिंड्रोम म्हणजे झोपलं की उठून बसावं असं वाटतं, बसलं की चालावं असं वाटतं, आणि चाललं की परत झोपावं असं वाटतं, आणि स्वस्थता कशातच मिळत नाही. पहिले 5-10 प्रयोग आम्ही सगळे नट नट्या याच विंगमध्ये असे अस्वस्थ वावरत असतो. आणि गंमत बघा, त्याच नाटकाचे 100 प्रयोग झाले की तेच सगळे नट आणि नट्या विंगमध्ये त्याच नाटकाला बिनधास्त वावरत असतात. कुणी शांतपणे सिगरेट ओढत असतो, कुणी मध्येच जाऊन एक महत्त्वाचा फोन करून येतो, कुणीतरी कुणाला तरी मधल्या वेळात कामासाठी भेटायला बोलावलेलं असतं, तो ते काम करत असतो. देवांच्याच कुठल्या तरी अस्वस्थ प्रयोगात स्मिता सरोदेने मला एकदम विचारलं, सर माझे आत्ताच्या सीनला हेच कपडे आहेत ना. मी आपलं हो म्हणालो. तीही विसावली, आणि अचानक तिच्या लक्षात आलं की तिनं त्याही पुढच्या सीनचे कपडे घातले. मग काय ही धावपळ, कारण ते कपडे घड्या करून पेटीत ठेवले होते. मग ते परत शोधणं काढणं सत्रालं. पण हे सगळे घोळ, गमती जमती, ताणतणाव फक्त त्या विंगलाच बघता येतात. प्रेक्षकांना यातलं काहीच कळत नाही. असेच देवांचे प्रयोग सुरू होते, आणि आमच्या सगळ्यांचा उमदा मित्र दिलीप कुलकर्णी आम्हाला सोडून गेला. नीनाचं सांत्वन कसं करावं काही कळेनासं झालं. सगळं दुःख बाजूला ठेवून पट्टी प्रयोग करायला तयार झाली, पण प्रयोग सुरू होण्यापूर्वी मात्र विंगमध्ये थोडीशी अस्वस्थ वाटली. अगदी साहजिक होतं. दिलीप गेल्यानंतरचा पहिलाच प्रयोग होता, आणि दिलीप देवांच्या वाचनापासून प्रोसेसमध्ये होता. नीना विंगमध्ये होती. मी नीनाकडे गेलो आणि म्हणालो, नीना, बाकी कुठल्या प्रयोगाला दिलीप आला असेल किंवा नसेल, पण आज तू धीरानं प्रयोग करतेस हे कौतुकानं बघायला दिलीप नक्की विंगमध्ये आहे. अगं खरा रंगकर्मी होता तो. त्याला कसं आवडेल तुझं काम वाईट झालेलं. बिनधास्त काम कर. आम्ही तर आहोतच विंगमध्ये, पण दिलीपही आहे तुझ्या पाठीशी. मला कळत होतं मी हे धीर देण्यासाठी बोलतोय, पण नीना सावरली.
विंगमध्ये होती ना ती. त्या विंगने दिलीपलाही धीर दिला होता, ऊब दिली होती. फक्त दिलीपलाच नाही तर त्याही आधी कित्येक नटांना, नट्यांना. मग त्या विंगमध्ये नीना सावरली नाही तरच नव्हती. त्या दिवशीचा प्रयोग करताना आम्ही सगळे साशंक होतो. एकटी नीना बिनधास्त होती. तिच्या पाठीशी होता दिलीप आणि तो होता विंगमध्ये. अशी ही विंग, धीर देणारी, कुशीत घेणारी, पाठीशी उभी राहणारी, नाटकाच्या, रंगमंचाच्या, नटांच्या इतकी सतत, इतकी जवळ, इतकी सानिध्यात राहून देखील प्रकाशात न येणारी, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच नसलेली, प्रत्येक रंगकर्मीला स्वतःचे अस्तित्व जाणवून देणारी पण स्वतःचा कुठेही उल्लेख करायला न लावणारी कुसुमाग्रजांच्या जोगणीसारखी. एंट्रीच्या आधी नटनट्या तिच्याच पाया पडतात आणि पाया पडायच्या आधी पीत असलेली सिगारेट तिच्याच छाताडावर विझवतात. तिच्याच कोपऱ्यांना व्यसनांच्या पिचकाऱ्या झेलाव्या लागतात. तरीही काहीही कुरकुर न करता सर्व नटांना, नट्यांना पंखाखाली घेणारी ही विंग. रंगमंचाला रंगभूमी म्हणतात, तसं हिला विंगभूमी म्हणायला हवं खरं तर. कारण रंगभूमीवर कार्यक्रम नंतर त्या आधीची तयारी म्हणजे मानसिक आणि शारीरिक सगळीच करावी लागते ती या विंगभूमीवरच. पण असंच असतं ना सगळीकडे. प्रथितयश कलावंत, नेते, शास्त्रज्ञ प्रकाशात येतात. त्यांच्यासाठी विंग असलेले त्यांचे आई वडील, गुरुजन, मित्र, सहकारी नेहमीच विंगेतच बसलेले असतात. त्यांच्यासाठी पंख पसरून त्यांना कधीही धीराची, मायेची ऊब लागेल ती देण्यासाठी तत्पर, निशब्द, एकाकी, दुर्लक्षित पण तरीही अतिशय जागृत. माझा प्रयत्न कसा वाटतोय मला तुम्ही प्रतिक्रियांनी कळवताय, मला खूप बरं वाटतंय. ते असंच कळवत राहा. लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना कळवा, त्यांनाही बघायला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढचा भाग कधी येतो तुम्हाला कळेल. धन्यवाद.